तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांच्याच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. सर्वांनी सुपर क्लास सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच ठाणे महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी आपण 560 पेजेसचे एक PDF तयार केलेले आहे. हे PDF विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाचे आहे. जर आपण या दोन्ही भरतीची तयारी करत असाल तर हा सुपर क्लास पाहून हे PDF घेत असाल 250 मध्ये पडेल, नाहीतर तुम्हाला ते 300 रुपयाला मिळेल. आणि हे PDF घेण्यापूर्वी तुम्ही जर इच्छुक असाल तर जाणून घ्या यामध्ये आपल्याला मिळणार काय आहे. तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चा जो आहे त्यातील महत्त्वाची कलमे मिळणार आहेत. तसेच माहितीचा अधिकार अधिनियम 2005 A to Z आपल्याला या PDF मध्ये मिळणार आहे. या अधिनियमावर कोणताही प्रश्न कोणत्याही एक्झाम मध्ये पडले विद्यार्थ्यांनो PDFच्या बाहेरचा येणार नाही. इतिहासमधील A to Z समाजतर्क असतील इन डिटेल आपल्याला MCQ मिळणार आहे. एवढ्या डिटेलमध्ये कुठेच मिळणार नाही, 100% खात्री आहे. विज्ञानवरील 500+ MCQ मिळणार आहेत. भूगोलवरील MCQ मिळणार आहेत. जनगणना 2011 असो यावरील MCQ मिळणार आहेत. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, सरन्यायाधीश सर्वांवरील MCQ मिळणार आहे. आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी यावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा ही रिक्वेस्ट आहे. चला मग सुप्रकाशाला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. महाराष्ट्रात सर्वात जास्त नगरसेवक असलेली महानगरपालिका कोणती आहे ते सांगायचं आहे. ज्यामध्ये सर्वात जास्त नगरसेवक आहेत नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे किंवा बृहन्मुंबई. तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त जे आहे विद्यार्थ्यांनो नगरसेवक असलेले आपल्याला कळतात. प्रश्न दुसरा कव्हर करूया. महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह जो आहे तो कोणत्या वर्षी घडून आणला होता ते विचारलेलं आहे. पहिला विधवा पुनर्विवाह 8 मार्च 1864 किंवा 1 मार्च 1864, 2 मार्च, 4 मार्च किंवा या ठिकाणी चला तर ऑप्शन्स मध्ये एक योग्य राहील. म्हणजेच 8 मार्च 1864 या वर्षी या दिवशी सर्वात पहिला विधवा पुनर्विवाह जो आहे तो महात्मा फुले यांनी घडवलेला होता. प्रश्न तिसरा. मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्तात कोणता घटक नियंत्रित राहत नाही ते आपल्याला विचारलेलं आहे. मधुमेह ज्याही डायबिटीज ज्याही व्यक्तीला होते त्याला. तर क्रोमोझोम, प्रथिने, कोलेस्ट्रॉल किंवा शर्करा. तर ऑप्शन्स मध्ये 4 या ठिकाणी योग्य राहील. शर्करा जे आहे ज्याही व्यक्तीला मधुमेह झालेला असतो त्या व्यक्तीच्या रक्तातील अनियंत्रित होत असते. तर काउन्सिल ऑफ स्टेट संसदेच्या कोणत्या सभागृहास म्हणतात ते विचारलेलं आहे. काउन्सिल ऑफ स्टेट असे तर लोकसभा, राज्यसभा, वरील दोन्ही किंवा विधानसभा. तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 2. राज्यसभेला काउन्सिल ऑफ स्टेट असे या ठिकाणी संबोधले जाते. कव्हर करूया. प्रश्न 5वा. शरीरातील हाडे ठिसूळ बनण्यासाठी खालीलपैकी कोणता मूलद्रव्य कारणीभूत आहे ते विचारलेलं आहे. हाडे हे ठिसूळ कोणत्या मूलद्रव्यामुळे होतात ते सांगायचं आहे. नायट्रेट, कार्बन, कॅल्शियम किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी 3 योग्य राहील. कॅल्शियम या मूलद्रव्या कारणास्तव जे आहे शरीरातील जी हाडे आहे ते ठिसूळ बनत असतात. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लाभलेली आहे ते विचारलेलं आहे. सर्वात जास्त किनारपट्टी तर या ठिकाणी रत्नागिरी, रायगड, मुंबई किंवा सिंधुदुर्ग. तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी एक योग्य आहे. रत्नागिरीला सर्वात जास्त जे आहे आपल्या राज्यामध्ये किनारपट्टी लाभलेली दिसते. प्रश्न 7वा कव्हर करूया. तर असा आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 2011 ची जी जनगणना झाली ती कितवी जनगणना होती ते आपल्याला विचारलेलं आहे. चला 2011 ची जी जनगणना झाली ती कितव्या क्रमांकाची होती सांगायचं आहे. तर ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांनो ती 5व्या क्रमांकाची होती किंवा या ठिकाणी 7व्या क्रमांकाची, 4थी किंवा 3ऱ्या क्रमांकाची. तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये आहे आपल्या समोर 2 म्हणजेच 7व्या क्रमांकाची होती. 2011 ची जी जनगणना झाली ती स्वातंत्र्य प्राप्तीपासून. थोडासा 1 मिनिट, थोडा आवाज. ओके, कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढच्या क्रमांकाचा जो की आहे 8वा. तर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मन लक्षात घ्या. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.
मालकाचे गुणगान करणे, मालकाचे नुकसान करणे, मालकाची भरपाई करणे किंवा वरीलपैकी सर्व. तर ज्याची खावी पोळी त्याची या ठिकाणी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ मालकाचे गुणगान करणे हा असा होतो. कव्हर करूया प्रश्न 9. हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले पेरियार अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे. पेरियार अभयारण्य जे की हत्तीसाठी प्रसिद्ध आहे, तर कर्नाटक, केरळ, तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश. ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2 म्हणजे केरळ या राज्यामध्ये पेरियार अभयारण्य असलेले कळते. प्रश्न 10 पाहूया. तर लमाण आत्मचरित्र कोणत्या व्यक्तीचे आहे ते विचारलेलं. लमाण हे आत्मचरित्र कोणाचे आहे. ऑप्शन्समध्ये प्र के अत्रे, श्रीराम लागू, नामदेव ढसाळ किंवा चंदनशिव. तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य आहे, म्हणजेच श्रीराम लागू यांचे लमाण हे आत्मचरित्र आहे हे कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी. पुढचा जो की आहे 11व्या क्रमांकाचा. मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग खालीलपैकी कोणता असतो. मेंदूचा सर्वात मोठा भाग सांगायचा आहे. ऑप्शन्समध्ये दिलेले प्रमस्तिष्क, मध्य मस्तिष्क, मस्तिष्क पुष्ठ किंवा वरील नाही. तर मेंदूचा सर्वात मोठा भाग म्हणजेच प्रमस्तिष्क हा असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 12 पाहूया. ग्रामीण लोकसंख्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे 2011 नुसार. ग्रामीण लोकसंख्या तर नाशिक, पुणे, वरील दोन्ही किंवा मुंबई. तर ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. पुणे तसेच नाशिक या दोन्ही जिल्ह्यामध्ये ग्रामीण लोकसंख्या ही सर्वात जास्त असलेली दिसते. रेखावृत्त मूळ पुढीलपैकी कोणत्या कशातून गेलेलं आहे ते सांगायचं आहे. रेखावृत्त तर भारत, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 4 योग्य राहील. इंग्लंड या देशातून जे आहे रेखावृत्त मूळचा गेलेला आहे हे कळते. प्रश्न या ठिकाणी 14. 1821 मध्ये मलबार या ठिकाणी सक्तीने कोणत्या धर्माची दीक्षा देण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. 1821 वर्ष आहे, ठिकाण आहे मलबार. तर मुस्लिम, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 1 म्हणजेच मुस्लिम धर्माची सक्तीने जी दीक्षा आहे 1821 मध्ये मलबार येथे देण्यात आलेली होती. कव्हर करूया प्रश्न 15. नरसोबाची वाडी कोणत्या 2 नद्यांच्या संगमावर आहे ते विचारलेलं आहे. तुम्हाला उत्तर लगेच कळालेलं आहे. नरसोबाची वाडी विचारलेली पंचगंगा, कृष्णा, वरील दोन्ही किंवा गोदावरी. तर ऑप्शन्समध्ये 3 म्हणजेच कृष्णा, पंचगंगा या 2 नद्यांच्या संगमावर नरसोबाची वाडी ही स्थित असलेली कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे विद्यार्थ्यांनो 16. तर प्रथम राष्ट्रध्वज कोणत्या भारतीय नेत्यांनी फडकवला होता ते विचारलेलं. प्रथम राष्ट्रध्वज भारतीय ते व्यक्ती कोण होते. पंडित नेहरू, महात्मा गांधी, राजेंद्र प्रसाद किंवा हे रिपीट ऑप्शन झाला आहे, सोडून द्या त्याला. तर ऑप्शन्समध्ये 1 योग्य आहे. पंडित नेहरू हे भारतीय राष्ट्रध्वज फडकवणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. तर 17वा प्रश्न. शेक्सपियरच्या हेल्मेट ग्रंथाचे मराठीत रूपांतर कोणामार्फत करण्यात आलेले होते. कोणाचे. शेक्सपियरचे. कोणते. तर या ठिकाणी हेल्मेट हे ग्रंथ आहेत त्यांचे. गोपाळ गणेश आगरकर, वासुदेव बळवंत फडके, पंडित नेहरू, राजश्री शाहू महाराज. तर ऑप्शन्समध्ये 1 योग्य राहील. म्हणजेच काय तर गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या हेल्मेट या ग्रंथाचे मराठीमध्ये रूपांतर केलेले होते. प्रश्न 18 पाहूया. खालीलपैकी कोणती जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ते सांगायचं आहे. सर्वोच्च पर्वतरांग विचारलेली निलगिरी, काराकोरम, आरवली, सातपुडा. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 2 म्हणजेच या ठिकाणी काराकोरम ही पर्वतरांग सर्वोच्च पर्वतरांग असलेली कळते. प्रश्न 19 पाहूया. कॅल्शियम कार्बोनेटचा वापर खालीलपैकी काय बनवण्यासाठी केला जातो ते आपल्याला सांगायचं. कॅल्शियम कार्बोनेटचा वापर टूथपेस्ट, चुना, सिमेंट किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. सिमेंट, चुना, टूथपेस्ट या सर्वांना बनवण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर होत असतो. प्रश्न 21. महाराष्ट्राची इंद्रायणी नगरी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात ते विचारलेलं आहे. महाराष्ट्राची इंद्रायणी नगरी अहमदनगर, पुणे, ठाणे, अमरावती. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य आहे. अमरावतीला महाराष्ट्राची इंद्रायणी नगरी असे संबोधतात हे कळते. कव्हर करूया 21वा प्रश्न.
तर होमिओपॅथीचे जनक असे पुढीलपैकी कोणास म्हणतात ते विचारलेलं आहे. कोणते आहे? होमिओपॅथी. जसे ॲलोपॅथी असते तशी होमिओपॅथी देखील आहे. एडवर्ड जेनर, फ्लेमिंग, डॉक्टर हाइनमन किंवा डाल्टन. तर ऑप्शन्समध्ये 3 योग्य आहे. म्हणजेच काय, डॉक्टर हाइनमन यांनी जे आहे होमिओपॅथीचे जनक आहेत हे कळते. प्रश्न 22 पाहूया. भारतीय राज्यघटनेतील कलम 79 पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे. कलम 79 लक्षात घ्या फक्त. महान्यायवादी, राष्ट्रपती, संसद रचना किंवा उपराष्ट्रपती. तर कलम 79 जे आहे विद्यार्थ्यांनो कशाशी संबंधित आहे? तर संसदेच्या रचनेशी संबंधित आहे हे कळते. प्रश्न कव्हर करूया 23. तर महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आपल्या राज्याच्या पूर्वेस पुढीलपैकी कोणते राज्य आहे? छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक किंवा वरील नाही. तर विचारलेलं आहे पूर्वेस, तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. म्हणजेच छत्तीसगड हे राज्य आहे. प्रश्न 24 कव्हर करूया. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे कोणते राज्य आहे ते सांगायचं आहे. पूर्वेस पाहिले, आता विचारलेलं आहे की उत्तरेस कोणते राज्य आहे महाराष्ट्राच्या? छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश किंवा गोवा. तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य राहील. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, मध्य प्रदेश हे आपल्या राज्याच्या उत्तरेकडे स्थित आहे हे कळते. 25 प्रश्न. महाराष्ट्रामध्ये चिकण माती सर्वात जास्त पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते ते सांगायचं आहे. चिकण माती सर्वात जास्त असलेला महाराष्ट्रातील जिल्हा गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर किंवा वरील नाही. तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य आहे. म्हणजेच नागपूर जिल्ह्यामध्ये चिकण माती सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा. तर असा आहे, भारताची पहिली दशवार्षिक योजना पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केलेली होती? दर 10 वर्षाला जनगणना भारतामध्ये सुरुवात करणारा कोण आहे? कोणता व्यक्ती आहे? लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेयो किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य आहे. म्हणजेच पहिली दशवार्षिक योजना जी आहे या ठिकाणी लॉर्ड कर्झन यांनी भारतामध्ये सुरू केलेली दिसते. तर विचारलेलं आहे, नीती आयोगाचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तुम्हाला उत्तर येत असं, नीती आयोगाचे मुख्यालय कोणते आहे? तर सॉरी, नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा हैदराबाद. तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य आहे. नवी दिल्ली येथे नीती आयोगाचे मुख्यालय स्थित असलेले कळते. कव्हर करूया प्रश्न 28. महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र असे कोणत्या व्यक्तीस म्हणतात ते विचारलेलं. महाराष्ट्र राज्याचे ईश्वरचंद्र असे विष्णुशास्त्री पंडित, महात्मा फुले, शाहू महाराज किंवा न्यायमूर्ती रानडे. तर ऑप्शन्समध्ये 1 योग्य राहील. म्हणजेच या ठिकाणी विष्णुशास्त्री पंडित यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र असे संबोधतात. प्रश्न 29. भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कोणत्या व्यक्तीच्या काळामध्ये झालेली आहे ते विचारलेलं आहे. रेल्वेची सुरुवात कोणाच्या काळात झाली होती? लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी किंवा लॉर्ड मेयो. तर ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झालेली दिसते. प्रश्न 30 पाहूया. तर विचारलेल्या 30व्या प्रश्नात आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला जो आहे तो कोणावर बंधनकारक असतो ते विचारलेलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचं सांगायचं आहे. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्समध्ये 1 योग्य आहे. राष्ट्रपती यांच्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो सल्ला आहे तो बंधनकारक असतो हे कळते. अतिशय महत्त्वाचे पुन्हा एकदा रिमाइंडर आहे. या ठिकाणी ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, या दोन्ही भरतीसाठी आपण महत्त्वाचे असणारी 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे. हे PDF जर इच्छुक असाल घेण्यामध्ये तर आपण या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे. सध्या हे PDF 250 मध्येच आपल्याला मिळत आहे. समोर याची किंमत वाढणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेली असेल, लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणताही शुल्क लागत नाही. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना, पुढची सुपर क्लास अशाच प्रकारची जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो मला नक्कीच द्यायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.